व्हिटॅमिन D3 आणि लायपोमा यांच्यातील संबंधांवर झालेली संशोधने वैद्यकीय क्षेत्रात अतिशय रंजक आणि महत्त्वाची मानली जात आहेत. एरवी लायपोमाला केवळ एक सौम्य चरबीची गाठ बेनाइन फॅटी ट्यूमर म्हणून पाहिले जाते, ज्याचा आहाराशी किंवा जीवनसत्वाशी थेट संबंध जोडला जात नव्हता. परंतु अलीकडील काही क्लिनिकल स्टडीजने याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. या विषयावरील वैज्ञानिक संशोधन, त्यामागील जैविक कारणे म्हणजेच बायोलॉजिकल मेकॅनिझम आणि त्याचे क्लिनिकल निष्कर्ष आपण सविस्तर आज समजून घेऊयात. पहिलं, संशोधनाची पार्श्वभूमी. द क्लिनिकल स्टडी. इंटरनॅशनल जर्नल आणि PMC म्हणजेच पबमेड सेंट्रल वर जे प्रसिद्ध झालेल्या एका प्रायोगिक केस स्टडीमध्ये मल्टी केस स्टडी संशोधकांनी अशा रुग्णांचे निरीक्षण केले ज्यांच्या शरीरावर अनेक लायपोमा, मल्टिपल लायपोमाज होते आणि ज्यांच्या शरीरात व्हिटॅमिन D3 ची प्रचंड कमतरता, सिव्हिअर डिफिशियन्सी होती. संशोधन पद्धती. या रुग्णांना काही महिन्यांसाठी डॉक्टरांच्या देखरेखीखाली व्हिटॅमिन D3 चे हाय डोस ऑफ ओरल सप्लिमेंटेशन देण्यात आले, जेणेकरून त्यांच्या रक्तातील व्हिटॅमिन D ची पातळी सामान्य 40 ते 60 Ng/ml होईल. आश्चर्यकारक निष्कर्ष आला बरं का. या उपचारादरम्यान जवळपास 66% रुग्णांच्या लायपोमाच्या आकारात लक्षणीय रिग्रेशन झाल्याची नोंद झाली. उर्वरित रुग्णांमध्ये गाठींचा आकार लहान झाला नाही, तरी त्यांची नवीन वाढ पूर्णपणे थांबली. अरेस्ट इन ग्रोथ. दुसरं म्हणजे व्हिटॅमिन D3 लायपोमावर कसं काम करतं. बायोलॉजिकल मेकॅनिझम काय आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून व्हिटॅमिन D3 हे केवळ हाडांसाठी आवश्यक असणारे जीवनसत्व नाही, तर ते शरीरात एका स्टिरॉइड हॉर्मोनसारखे काम करते. फॅट सेल्स म्हणजेच चरबीच्या पेशींवर याचा थेट प्रभाव पडतो. ॲडिपोजेनेसिसवर नियंत्रण. रेग्युलेशन ऑफ ॲडिपोजेनेसिस म्हणजे काय. नवीन चरबीच्या पेशी तयार होण्याच्या प्रक्रियेला ॲडिपोजेनेसिस असे म्हणतात. जेव्हा शरीरात व्हिटॅमिन D3 ची कमतरता असते, तेव्हा चरबीच्या पेशी ह्या अनियंत्रितपणे वाढू शकतात आणि एकत्र येऊन गाठ बनू शकते. व्हिटॅमिन D3 या पेशींच्या अनियंत्रित विभाजनावर, सेल प्रोलिफरेशनवर ब्रेक लावण्याचे काम करते. PPAR-गॅमा PPRS-गॅमा पाथवेवर रोख. चरबीच्या पेशींची वाढ होण्यासाठी शरीरात PPAR-गॅमा या नावाचे एक प्रोटीन ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर कारणीभूत असते. सायन्स असे सांगते की व्हिटॅमिन D3 हे या PPAR-गॅमा पाथवेला अंशतः ब्लॉक करते आणि त्यामुळे लायपोमाच्या आत असलेल्या फॅट सेल्सना वाढण्यासाठी आवश्यक असणारे वातावरण मिळत नाही. सूज कमी करणे. अँटी इन्फ्लेमेटरी इफेक्ट म्हणजे काय. काही लायपोमा हे वेदनादायी असतात, ज्याला एन्जिओलायपोमा किंवा डर्कम्स डिसीज असे म्हणतात. व्हिटॅमिन D3 शरीरातील सायटोकिन्स म्हणजेच इन्फ्लमेटरी सायटोकाइन्स कमी करून गाठीच्या आजूबाजूला होणारे अंतर्गत सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करते. तिसरं, या संशोधनाच्या काही मर्यादा आहेत. लिमिटेशन्स ऑफ द रिसर्च. हे संशोधन आशादायक जरी असले तरी पण एक वैद्यकीय सजगता म्हणून त्याच्या काही मर्यादा समजून घेणे आपणास खूप अत्यंत आवश्यक आहे. मर्यादित रुग्णसंख्या, स्मॉल सॅम्पल साईज. हे प्रयोग खूप मोठ्या लोकसंख्येवर केलेले नाहीत. हे काही विशिष्ट केस स्टडीजवर आधारित आहेत. यामुळे त्याला अजून मानक उपचार म्हणजे स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल म्हणून जागतिक मान्यता मिळालेली नाही. कॅप्सूल विरघळते का, तर कॅप्सूल विरघळत नाही. व्हिटॅमिन D3 मुळे गाठीच्या आतील फॅट सेल्स आकुंचन पाहू शकतात, पण लायपोमाचे बाहेरील जे कडक आवरण फायब्रस कॅप्सूल डाएट किंवा व्हिटॅमिनने विरघळत नसते आणि ते नाही. त्यामुळे गाठ मऊ किंवा आकाराने लहान होऊ शकते, पण पूर्णपणे गायब होईलच याची गॅरंटी नसते. चौथं, रुग्णांनी काय करावे. क्लिनिकल रिकमेंडेशन काय असतं. जर तुमच्या शरीरावर लायपोमा असतील तर विनाकारण स्वतःच्या मनाने व्हिटॅमिन D3 चे हाय डोस घेऊ नका, कारण व्हिटॅमिन D शरीरात जास्त झाल्यास टॉक्सिसिटी पण होऊ शकते. खालील शास्त्रीय पायऱ्या फॉलो करा. पहिलं, 25 हायड्रोक्सी व्हिटॅमिन D टेस्ट करा, म्हणजे व्हिटॅमिन D3 ची टेस्ट करा. ब्लड टेस्ट असते ती. सर्वात आधी रक्ताची चाचणी करून शरीरात व्हिटॅमिन D ची नक्की पातळी किती आहे हे तपासा. कमतरता असल्यास उपचार घ्या. जर पातळी 30 Ng/ml पेक्षा कमी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने 60,000 इंटरनॅशनल युनिट 60K चे सप्लिमेंट्स आणि किंवा इंजेक्शनचा तुम्ही कोर्स पूर्ण करा. मेटाबॉलिक आरोग्याकडे लक्ष द्या. व्हिटॅमिन D सोबतच शरीरातील थायरॉईड, त्याच्यानंतर कोलेस्टेरॉल, लिपिड प्रोफाईल आणि रक्तातील साखर म्हणजे HbA1c हे नियंत्रणात ठेवा, कारण हे घटकही फॅट मेटाबॉलिझमवर परिणाम करतात.